आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे। वाघ यांच्या पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याचं तपासात समोर आलंय। प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती। नागपूरमध्ये भाजपाकडून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मशताब्दी समारोह तसंच नवीन आमदारांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थिती लावली। कल्याणमधील कोळसेवाडी परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशाल गवळी या आरोपीसह त्याची पत्नी साक्षी गवळीला पोलिसांनी अटक केली आहे। बुलढाण्याच्या शेगावमधून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। कल्याण प्रकरणात आरोपी विशाल गवळीचं हत्येनंतरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। मुलीचा मृतदेह टाकल्यानंतर विशालने कल्याणमधील आधारवाडी परिसरातील एका वाईन शॉपमध्ये दारू घेतली होती। अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याच्या त्याच्या चेहऱ्यावरती जरासुद्धा पश्चाताप दिसला नाही। खासदार श्रीकांत शिंदेंनी कल्याण अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतली। आरोपीला फाशी होईपर्यंत पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी कल्याण पूर्वेतील नागरिकांनी मोर्चा काढला। यावेळेला काळ्या फिती बांधून नागरिकांनी घटनेचा निषेध नोंदवला। संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि परभणीत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटलांनी परभणीला भेट दिली। यावेळेला त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला। मनोज जरांगे पाटलांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेला परभणीत झालेल्या लाठीचार्जचे फोटो दाखवत सूर्यवंशींच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली। मुख्यमंत्र्यांना जो तपास करायचा तो करा, मात्र या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला। सूर्यवंशींच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास रस्त्यावरची लढाई काय असते दाखवून देऊ असंही ते म्हणाले। परभणी आणि बीड प्रकरणी सरकार आरोपींवरती कारवाई का करत नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलेला आहे। दोन्ही कुटुंबांवरती होणारा अन्याय थांबला पाहिजे असंही त्या म्हणाल्या। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नरहरी झिरवळ पहिल्यांदाच दिंडोरीमध्ये दाखल झालेले आहेत। दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या क्रेनवरती चक्क मनसेचा झेंडा दिसून आलेला आहे। तर याच ठिकाणी भाजपाचा झेंडा नसल्याने विविध चर्चांना उधाण आलंय। 27 जानेवारीपासून देशभरात स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीचं कार्ड वाटप केलं जाणार आहे। शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी परभणीतील दलित आंदोलक आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला असून त्यांना आवश्यक ती मदत करण्यात येईल असं राजू वाघमारे यांनी सांगितलं। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भरत गोगावले यांनी किल्ला रायगडावरती ते दाखल झालेत। यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत महाराजांना अभिवादन केलं। महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी महायुती सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे असंही ते म्हणाले। माणिकराव कोकाटेंच्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती भुजबळ समर्थकांनी मालेगावात बॅनरबाजी केलेली आहे। सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास, कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं असा आशय या बॅनरवरती प्रसिद्ध करण्यात आला। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। यासाठी कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन पाठवलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाणार आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि नड्डांची ते भेट घेणार आहेत अशी ही सदिच्छा भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये 28 जानेवारीला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे। शरद पवार मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेला आहे। हा आरोप करत त्यांनी गृह विभागावरती निशाणा साधलाय। बारणेंच्या आरोपांमुळे भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाची टर्म पूर्ण झाली आहे। अशामध्येच विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने पक्ष आता नवीन प्रदेशाध्यक्षाच्या शोधात असून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे।
पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मी माझ्याकडेच ठेवू इच्छितो असं फडणवीस म्हणालेत. पालकमंत्रीपदाबाबत बावनकुळे निर्णय घेतील अशी माहिती फडणवीसांनी दिली. सत्ता याआधी माझ्या डोक्यात गेली नव्हती आणि यानंतर सुद्धा कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही. केवळ पारदर्शी कारभार करणं हाच माझा अजेंडा आहे. मी राजकारणी नाही, कधी राजकारण करणार नाही असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. आम्ही भुजबळांबाबत योग्य मार्ग काढू. शिंदे, अजित पवार आणि मी एकत्र बसून त्यांच्याबाबत नक्कीच मार्ग काढू असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. बीड जिल्ह्याला विनाकारण बदनाम करू नका. बीड परभणीचं पर्यटन करू नका. बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. लोकसभेनंतर वन डे खेळून चालणार नव्हतं हे आम्हाला माहिती होतं, म्हणून आम्ही 2020 खेळलो. मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आम्ही तिघही एकत्र काम करतोय. आता आमची टेस्ट मॅच सुरू आहे, मात्र ही जिंकणारी टेस्ट मॅच आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांचा वारंवार अपमान केलाय, त्यामुळे आता काँग्रेसने माफी मागायला हवी अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवरती हल्लाबोल केला. फडणवीसांनी विरोधकांवरती हल्लाबोल केलाय. विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा आम्हाला लोकसभेमध्ये मोठा फटका बसला. त्यातूनच आम्ही शिकलो आणि काम करून विजयी झालो. जनतेला आमच्याकडून अपेक्षा आहेत आणि त्या आम्ही पूर्ण करूच असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. 2014ला मी मुख्यमंत्री असताना अनेकांनी माझ्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं केलं, मात्र मी महाराष्ट्रातील कोणत्याच विभागावरती कधीच अन्याय केला नाही. विदर्भातील अनेक कामं मार्गी लावली, अनेक विकास प्रकल्पही पूर्ण केलेत असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. पुणे जिल्ह्यात 4,672 शासकीय कार्यालयांकडे 7,51,00,000चं वीज बिल थकीत असल्याची माहिती समोर आली. दरम्यान एवढी मोठी थकबाकी असताना महावितरण गप्प का आहे असा सवाल उपस्थित केला जातो. सावंतवाडीमध्ये संविधान सन्मान कृती समितीकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. मंत्रिपदाची शपथ घेतल्याने मंत्री संजय राठोड यांचं पहिल्यांदाच यवतमाळमध्ये आगमन झालेलं आहे. यावेळेला ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. टिपू सुलतान जयंतीनिमित्त इंदापूरमध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आलेला आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. यावलच्या संजय गांधी निराधार शाखेमध्ये आधार व्हेरिफिकेशनसाठी लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. प्रचंड गर्दीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. सलग सुट्ट्यांमुळे पुण्यात शनिवार वाड्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. गेल्या 3 दिवसात 15,000 पर्यटकांनी शनिवार वाड्यावरती हजेरी लावली. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. काही दिवसांपासून लोणार सरोवराच्या कडांमध्ये भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळतंय. लोणार सरोवराला लागून असलेल्या मार्गावरून होत असलेल्या अवजड वाहतुकीमुळे भूस्खलन होत असल्याची शक्यता वर्तवली जाते. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी किल्ले प्रतापगडाची पाहणी केली. दरम्यान गड संवर्धनाच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. शिर्डीमध्ये राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद पार पडली. दरम्यान हिंदू मंदिरांमध्ये आठवड्यातून 1 दिवस सामूहिक आरती घेण्याचा ठराव या परिषदेमध्ये पारित करण्यात आला. लातूरमध्ये 7वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात पार पडली. श्रीलंकेचे माजी खासदार आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे धार्मिक सल्लागार अतुर्लिय महाथेरो यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं साताऱ्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. तर मंत्रिपदाबाबत जिल्ह्याला झुकतं माप मिळाल्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा नसल्याचं मंत्री मकरंद पाटील यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळेला साई संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अमरावतीत राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यभरातील केळी उत्पादकांनी या परिषदेला उपस्थिती लावली. तर पारंपरिक पिकाला फाटा देत केळीचं उत्पादन घेण्याचं आवाहन यावेळेला करण्यात आलं. हिंगोलीच्या वसमत शहरातून कल्याण ते निर्मल मार्गाने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीने सुरू आहे. संथ गतीने काम सुरू असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होतोय, याचा आरोप नागरिकांनी केला. जळगावात खुल्या गटातील आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी संघ निवड चाचणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 38 खेळाडूंनी सहभाग घेतला.
यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. दरम्यान 6वा हप्ता मिळाल्याने वाशिममध्ये महिलांनी सरकारचे आभार मानत आनंद व्यक्त केलाय. तर काही महिलांना हा 6वा हप्ता मिळाल्याने अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आमच्या अनेक गरजा पूर्ण होणार आहेत. तसंच येणारी मकर संक्रांत ही मोठ्या उत्साहात साजरी करणार अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे. आमचे लाडके भाऊ लाडक्या बहिणीला 1500 रुपये आलेला आहे. कारण लाडक्या बहिणीचे खूप भाऊला सगळे म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत आमच्या. कारण 1500 रुपये आमचे आलेले आहेत. आता संक्रांत येणार आहे, त्याच्यामुळे भाऊनं आमचे लवकरच टाकले. कारण तुम्ही तुमच्या साड्या घ्या किंवा काही करा म्हणून. त्याच्यानं आम्ही खूप भावाचे आमच्या खूप आभार मानते. काश्मीर खोऱ्यात सैन्य दलाचं वाहन दरीमध्ये कोसळलं. दरम्यान या घटनेत 5 जवानांचा मृत्यू झालेला असून चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारुती गावच्या अक्षय निकुरे या जवानाचा यामध्ये मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगामाला सुरुवात झालेली आहे. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यांना लाईफ जॅकेट अनिवार्य करण्यात आलेलं आहे. मुंबईतील बोट दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. वसईतील टिवरी ग्रामपंचायतमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेला आहे. यावेळी टिवरीतील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीन विरोधात आवाज उठवत बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यात यावं असा ठराव मंजूर केला. अहिल्यानगरमध्ये ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला. यावेळेला मोठ्या संख्येने एकत्रित येत ख्रिस्ती बांधवांनी नगरच्या ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये प्रार्थना केली. भुसावळमध्ये मराठी अलायन्स चर्चमध्ये नाताळ उत्साह साजरा करण्यात आला. यावेळेला विविध पारंपरिक गाण्यांचं सादरीकरण करत ख्रिस्ती बांधवांनी जल्लोष केला. शिर्डी भूम राज्यमार्गावरती शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. माजी मंत्री तानाजी सावंत आणि केशव सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने धरणगाव प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलेलं आहे. कापसाला 10,000 रुपयांचा भाव द्यावा, शेतकऱ्यांना प्रलंबित असलेला पीक विमा तात्काळ देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. अमरावती भातुकली मार्गावरती संतप्त नागरिकांनी रेल्वे फाटक जवळ एक रेल्वे रोखलेली आहे. या मार्गावरील रेल्वे लाईनवरती उड्डाणपुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तर मार्ग बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. जालन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोरमच्या वतीने मनुस्मृतीचं दहन करण्यात आलेलं आहे. मनुस्मृतीमध्ये बहुजनांचा अपमान केल्याचा आरोप करत निषेध नोंदवण्यात आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपींना येत्या 2 दिवसांमध्ये अटक करण्याचा अल्टिमेटम मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटनेने दिलेला आहे. आरोपींवरती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये संविधान संरक्षण समितीकडून भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली. तानाजी सावंतांच्या पुतण्याला धमकी दिल्याप्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले. धाराशिव परांडा राज्य महामार्ग शिवसैनिकांनी अडवून धरलाय. जवळपास 2 तास हा रास्ता रोको करण्यात आला.